जेव्हा मी व्हिडिओ बनवायला चालू केलं तेव्हा मी कधीच विचार केला नव्हता की मी पुढे जाऊन 30,000चा माईक खरेदी करेल म्हणून. व्हॉइस ओव्हर करताना दररोज मला वाटायचं की आपल्याकडे एक तर माईक असायला पाहिजे होता, कारण आमच्या घराच्या जवळच रोड आहे, वाहनांचा आवाज, माणसांचा आवाज खूप कटकट आहे. त्यामुळे सगळं दरवाजा खिडक्या बंद करून, फॅन बंद करून, घाम टपकत असताना मी व्हॉइस ओव्हर करायची. परंतु मी ठरवलं होतं एकदाच माईक घेणार, परंतु तो चांगल्या ब्रँडचा घेणार. आणि आज फायनली मी DJI माईक 2 घेतला आणि मी ऑनलाईनच ऑर्डर केला होता. त्यामुळं पार्सल रिसीव झाल्या पहिल्यांदा ओपन करून बघितलं, आवाज वगैरे कसा येतोय, सगळं काही व्यवस्थित आहे का ते. त्याचबरोबर मला ASMRचे पण व्हिडिओ बनवायचे आहेत. त्यामुळं पाणी पिऊन बघितलं, म्हटलं पाणी घशातून खाली उतरताना त्याचा आवाज येतोय का बघू. त्याचबरोबर यामध्ये खूप सारे फंक्शन्स पण आहेत. मी एक एक करून सगळे फंक्शन चेक केले आणि माईकमध्ये आवाज तर भारी येत होता. त्यामुळं मला पैसे वसूल झाल्यासारखं वाटलं. त्यानंतर मी घरच्या घरी पेडिक्युअर कसं करते हे तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. सर्वात पहिल्यांदा एका पाटीमध्ये मी गरम पाणी घेतलेलं आहे. त्यामध्ये माझ्याकडे जे बॉडी वॉश होतं ते टाकलं. तसं लिंबू आपल्याला पिळूनच टाकायचं आहे, परंतु थोडंसं ॲस्थेटिक आणि छान वाटावं म्हणून मी त्याचे काप करून टाकलेले आहेत. त्यानंतर 1 चमचा सोडा, थोड्याशा गुलाबाच्या पाकळ्या आणि सोबतच मी मोगऱ्याची फुलं पण टाकलेली आहेत, म्हणजे छान असा सुगंध येईल. पेडिक्युअर करण्यासाठी मी काय पार्लरला जात नसते. घरामध्ये माझ्याकडे जेवढ्या काही वस्तू अवेलेबल असतात त्यामध्येच मी घरच्या घरी पेडिक्युअर करत असते. असं पण घरी केल्यानंतरही पार्लरसारखाच रिझल्ट येतो आणि पेडिक्युअर केल्यानंतर आपले पाय खूप जास्त सॉफ्ट वाटतात. त्याचबरोबर माइंड पण रिलॅक्स होतं. स्क्रब करण्यासाठी मी साखर आणि त्यामध्ये कोकोनट ऑइल टाकलेलं होतं, त्याने छान स्क्रब करून घेतला. त्यानंतर मिशोवरून मी हा ब्रश मागवला होता, त्याने पाय घासून घेतले. तांदळाचं पीठ, गुलाबजल आणि ग्लिसरीन टाकून एक मास्क बनवला आणि तो 10 मिनिट लावून ठेवला आणि शेवटी मॉइश्चरायझर लावले.